नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल पंकज दरणे व्लॉग्स. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. वर्षाच्या सगळ्यात मोठ्या सणाला सुरुवात झालेली आहे, म्हणून माझ्याकडनं आणि पंकजकडनं आपल्या सर्व सबस्क्रायबर आणि सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळीनंतर आपल्या महाराष्ट्रात अखेरचा सण येतो, तो आहे मार्गशीर्ष गुरुवार. तर आज आपण त्याच निमित्ताने आलो नालासोपाऱ्याला माझा मोरया आर्ट्स रियांशकडे. तर गेल्या वर्षी जसं आपण बघितलं होतं की मार्गशीर्ष निमित्त त्याने खूप छान छानसे देवीचे मुखवटे बनवलेले. तर त्यावरती आपण सर्व लोकांनी भरपूर त्याला प्रतिसाद दिला होता, खूप चांगला त्याला प्रतिसाद दिला होता. तर त्याच निमित्ताने यावर्षी सुद्धा आपण यावेळेला लवकर आलेलो आहेत, कारण की मागच्या वेळेला खूप भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याला बहुतेक लोकांना खूप उशिरा त्यांचे मुखवटे वगैरे मिळालेले ते, म्हणून ती घाई गडबड नको व्हायला म्हणून यावर्षी आपण लवकर आलेलो आहेत रियांशकडे माझा मोरया आर्ट्समध्ये. यावर्षी सुद्धा त्यांनी देवीचे खूप छान छानसे मुखवटे बनवलेले, नवीन रूपात ते मुखवटे आणलेले आहेत. तर मग चला तर आपण जाऊया माझा मोरया आर्ट्सचे रियांश याला भेटूया आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया यावर्षी त्यांनी मार्गशीर्षसाठी काय नवीन मुखवटे बनवले आहेत. नमस्कार, माझं नाव रियांश जेठवा आहे. माझा प्रॉडक्टचं नाव माझा मोरया आर्ट्स आहे. तुम्ही गेल्या वर्षी मला खूप सपोर्ट केला, त्याच्यासाठी तुमचा सगळ्याचा धन्यवाद. तर याही वर्षी तुमच्यासाठी देवीचा नवीन प्रकार आणि रूपामध्ये मुकुटे घेऊन आलो आहे आम्ही. तसंच आता आपण रियांशशी भेटलो. तर गेल्या वर्षी त्यांनी खूप छानसे देवीचे मुखवटे आपल्याला दाखवले होते, सादर केले होते आणि आपण सर्वांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. भरपूर लांबून लांबून त्याला सुद्धा ऑर्डर्स आले होते. तर यावर्षी सुद्धा तो आपल्याकडे नवीन रूपामध्ये देवीचे मुखवटे घेऊन आलाय. तर चला तर आपण जाऊ आणि एक एक मुखवटे ते बघून घेऊ आणि रियांशकडनं त्याची माहिती पण घेऊन घ्या. तर इकडे माझ्या बाजूला मांडलेले देवीचे भरपूर सारे मुखवटे आहेत, नवीन रूपामध्ये आले. तर चला एक एककडनं मी तुम्हाला मुखवटे दाखवतो आणि रियांशकडनं त्याच्याबद्दल माहिती पण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम माझ्याकडे हा जो मुखवटा आहे, हा बेस मुखवटा आहे. तुम्ही बघू शकता देवीचा नवीन रूपामध्ये आणलाय. खूप निरागस चेहरा आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेज जे आहे मुखवट्यावर, देवीच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते साक्षात असं वाटते की देवी आपल्या समोरच आहे आणि हसते आणि आपल्याशी बोलते. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे यावेळेला मुखवटा आणलेला आहे. रियांश, मला या मुखवट्याबद्दल जरा सांग. हा मुकुटा आपला 7 इंचचा आहे आणि वॉटरप्रूफ आहे आणि फायबरवरून बनवला आहे. जसं रियांशने आपल्याला सांगितलं, हा जो मुखवटा आहे हा फायबरनी बनवलेला आहे. 7 इंचचा आहे, म्हणजे साधारण आपण जो नारळ आपण जे वापरू त्याला पूर्णपणे फिट बसेल. आणि ह्याचे जे कलर्स जे वापरले आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, म्हणजे आपण हा वॉशेबल पण आहे मुखवटा. आपण याला वॉश करू शकतो. वॉश म्हणजे आपण साबण वगैरे काही वापरायचं नाही, नॉर्मल पाण्याने आपल्याला याला वॉश करायचं आहे आणि कॉटन क्लोथनी साफ करून घ्यायचं आहे. तर साधारण 3 वर्ष याची रियांशने आपल्याला गॅरंटी दिलेली आहे की या कलर्सला वगैरे काही होणार नाही. फायबरचं असल्यामुळे हा थोडा अनब्रेकेबल, पण जर आपण समजा जोरात वगैरे पाडला तर याला इजा होऊ शकते, म्हणून आपण जरा याची काळजी घ्या. तर सुरक्षितरित्याने हा खूप चांगला मुखवटा आहे आणि हा बेस मुखवटा आहे. याच्यासोबत आपल्याला इकडे टिकली देवीच्या नंतर मग इयरिंग्स वगैरे पण येणार आहे. तर तो शेवटचा जो फायनल मुखवटा असेल, रेडी मुखवटा, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर यानंतर आपल्याकडे दुसऱ्या रूपामध्ये पण एक देवीचा मुखवटा आहे, जो कालिका मातेच्या रूपामध्ये तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे यावेळेला त्यांनी युनिक डिझाईन आणलेला आहे. कालिका मातेचा हा जो मुखवटा आहे, तर याच्यामध्ये पण सेम आपल्याला ॲसेसरीज मिळणार आहेत, कानातली इयरिंग्स वगैरे मिळणार आहे, टिकली वगैरे सोबत मिळणार आहे. तर हा पण बघू शकता, हा पण 7 इंचमध्येच आहे, फायबरमध्ये. तर यावर्षी रियांशकडनं हा खास स्पेशल मुखवटा बनवण्यात आलेला आहे. कालिका मातेच्या रूपामध्ये हा मुखवटा बनवलेला आहे. तर याच्यावरती मी एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे, तुम्ही तुमचे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू शकतात. या मुखवट्याबद्दल मी पूर्ण माहिती वगैरे देणार आहे, पूजा मांडणी वगैरे पण सगळी दाखवणार आहे. तर चला आता आपण पुढचा मुखवटा बघून घेऊया रियांशकडनं जे आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा एक मळगटमध्ये मुखवटा त्यांनी तयार केलेला आहे. खूप छानसा आहे मुखवटा, खूप छान रीते दिसतंय. तुम्ही बघू शकता देवीच्या कपाळात खूप छान प्रकारे त्यांनी कलाकारी केलेली आहे. आणि सगळ्यात बाब म्हणजे जो स्किन कलरिंग ज्यांनी यूज केला, स्किन टोन कलर आहे सर्व मुखवटांना. आणि डोळे जे तुम्ही बघाल असं वाटते साक्षात देवी आपल्याकडे बघते आणि आपल्याशी काहीतरी संवाद साधते. तुम्ही बघू शकता खूप छान रीते. आणि हे सर्व मुखवटे जे आहेत ते 7 इंचमध्येच अवेलेबल आहेत. तर आपण कोणताही नारळ यूज केला तर त्याच्यामध्ये हे परफेक्ट फिटिंग होऊन जाणार आहे, तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे पूजा मांडताना वगैरे. खूप छान प्रकारे आहेत. तर हे जे मुखवटे आहेत ह्याच्यावरती जे इकडे एक डायमंड लावून भेटेल, सोबत इयरिंग्स वगैरे ॲसेसरीज वगैरे मिळणार आहेत. तर फायनल मुखवटा आहे, तर मी तुम्हाला थोड्याच वेळात पुढे दाखवतो तो कसा असणार आहे आपण ॲसेसरीज वगैरे लावून झाल्यावर.
तर आता आपण बघायला गेलं तर प्रामुख्याने आपल्याकडे आता दोनच प्रकारचे मुखवटे आहेत, एक आहे मरवटमध्ये आणि एक आहे नॉर्मलमध्ये. आणि या जे दोन मुखवटे आहेत ह्याच्यासोबत ॲसेसरीज येणार आहेत, जसे कानातले रिंग्स येणार आहेत, बिंदी येणार आहे, मुखवट्यावर डायमंड वर्क होणार आहे. तर हे दोन आहेत आणि हे स्किन टोन कलरिंगमध्ये केलेले आहेत आणि डोळे पण खूप छान आहेत. हे 7 इंचमध्ये आहे आणि फायबरमध्ये बनवले आहे. तर याची 3 वर्षापर्यंत गॅरंटी दिलेली आहे रियांशनी, काही होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छानरित्या आहेत. आणि आता मी तुम्हाला ह्याचा एक फायनल मुखवटा दाखवतो, जो ॲसेसरीज वगैरे लावून होतो तो कसा दिसतो. माझ्या हातामध्ये आहे, हा आहे नॉर्मल मुखवटा आहे. तर मी तुम्हाला याचा फायनल मुखवटा कसा असणार आहे ॲसेसरीजवर लागल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवतो. तो आहे हा तुम्ही बघू शकता. हा आहे फायनल मुखवटा ॲसेसरीज वगैरे लागल्यानंतर. जेव्हा आपल्याकडे हा मुखवटा येईल तेव्हा फक्त हा डायमंड लागलेला असणार आहे. बाकी ही जी टिकली, नथ आणि इयरिंग्स आहेत हे सोबत येतील, हे आपल्याला लावायचे आहेत. आणि आपण सगळे ॲसेसरीज लावल्यानंतर तुम्ही बघू शकता देवीचा मुखवटा किती छान दिसत आहे. असं वाटतं साक्षात देवी आपल्या समोरच आहे. तर हा फायनल मुखवटा असणार आहे. तर आपल्याला हे सगळे ॲसेसरीज आहे हे बॉक्समध्ये सोबतच येणार आहे. हे आपण पूजेच्या वेळेला ही नथ आणि इयरिंग्स लावू शकतो आणि टिकली पण. डायमंड जे आहे ते आपल्याला लावूनच इकडनं भेटेल, बाकी फक्त ॲसेसरीज आपल्याला लावायचे आहेत जे बॉक्समध्ये अवेलेबल होतील आपल्यासोबत. बघू शकतात हा आहे नॉर्मल मुखवटा, हा विदाऊट ॲसेसरीज आहे आणि हा विथ ॲसेसरीज आहे. फायनल मुखवटा आहे ॲसेसरीज लावल्यानंतर. मग अशी आपण बघितला नॉर्मल मुखवटा. आता माझ्या हातामध्ये हा आहे मरवट स्टाईलमधला मुखवटा. तर हा फायनल मुखवटा ॲसेसरीज लागल्यानंतर कसा दिसेल तो मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता हा आहे फायनल मुखवटा मरवट स्टाईलमध्ये. मुखवटे हा जो मुखवटे होती जे इकडे डायमंडवर आपल्याला करून भेटेल, पण ॲसेसरीजमध्ये आपल्याला टिकली, नथ आणि इयरिंग्स हे सोबत येतील. हे आपल्याला पूजेच्या वेळेला लावायचे आहेत आणि हे रिमूवेबल आहे, हे तुम्ही काढून पण ठेवू शकता. पूजा झाल्यानंतर नथ आणि इयरिंग्स हे आपण काढून ठेवू शकतात. बघू शकता खूप छान रीतीमध्ये आहे बनवलेलं. पूर्ण स्किन टोन कलर आणि हे वॉशेबल आहेत. नॉर्मल पाण्याने आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून ठेवायचं आहे. पूजा झाल्यानंतर हे खूप छान रीती राहते. तर बघू शकता खूप छान फायनल मुखवटा आहे हा. आता आपण बघितले रियांशने खूप छानरीत्या नवीन मुखवटे डिझाईन केले होते. गेल्या वर्षी पण सुद्धा त्यांनी केले होते. यावर्षी जरा त्यांनी थोडं युनिकनेस आणलेला आहे, खूप छानरीत्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवलं आहे की बेस मुखवटा कसा असतो आणि ॲसेसरीज लागल्यानंतर तो मुखवटा कसा दिसतो. त्यांनी 2 प्रकारचे मुखवटे बनवलेले आहेत, एक नॉर्मल आहे आणि एक मरवटमध्ये आहे आणि सोबतच आपल्याला ॲसेसरीज वगैरे येणार आहेत. तर आपल्याला हे मुखवटे ऑर्डर करण्यासाठी आपल्याला रियांशला कॉल करायचा आहे. हा त्याचा स्टिकर आणि याच्यावरती त्याचा नंबर आहे, तर तुम्ही त्याला कॉल करू शकतात आणि आताच आपण ऑर्डर देऊ शकतात. गेल्या वर्षी त्याला भरपूर ऑर्डर्स आले होते, लास्ट मोमेंटला मग घाई गडबड होते म्हणून ती नको व्हायला. तर यावर्षी आपण लवकरात लवकर ऑर्डर करून त्याला मुखवट्याचा ऑर्डर द्या, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही कोणतेही घाई गडबड न होईल आणि लवकरात लवकर मुखवटे आपल्यापर्यंत डिलिव्हर होतील. तर आता आपण मुखवटे तर बघितली, आता याची पूजा कशी मांडायची ती आता आपण रियांशकडनं बघून घेऊया. तर चला आता पूजा मांडणी बघूया या मुखवट्यांची. आता मी तुम्हाला पूजा कशी मांडायची ते तुम्हाला दाखवतो. कानाला 2 होल दिले आहे. खालती आपण ॲरिंग लावूया आणि वरती कसं आपण दोरा बांधूया ते तुम्हाला दाखवतो. तशा प्रकारे आपण देवीचा मुखवटा आणि देवीची स्थापना करू शकतो. नुकताच आता आपण बघितले पूजा मांडणी झालेली आहे. रियांशने खूप छान पद्धतीने दाखवलंय की मुखवटा लावून पूजा मांडणी कशी केली जाते, एकदम डिटेलिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही पण ते बघू शकता देवी याचं खूप छानसं रूप दिसत आहे. खूप छानशी पूजा मांडलेली आहे. आणि जो नॉर्मल जो मी तुम्हाला सांगितलं मुखवटा तो आहे, सोबत मरवट रूपामध्ये पण मुखवटा आहे, तो पण तुम्ही त्याच पद्धतीने लावू शकता. तर आता आपण रियांशकडनं जाणून घेऊया की याची डिलिव्हरीज वगैरे तो कधी स्टार्ट करणार आहे, ऑर्डर्स कधीपासून घेणार आहे आणि पुढची प्रोसेस कशी असणार तो आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ. तर रियांश ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी आपला मोबाईल नंबर शेअर कराल का? 8149515694 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि कॉलिंग नंबर माझा 8788529694. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सगळी उपलब्ध भेटेल.
तर रियांश, आपण ऑर्डर जे घेणार आहे ऑल ओव्हर इंडियामधनं घेणार आहे का फक्त काही लिमिटेड एरियामध्येच घेणार आहे? आपला मुंबईमध्ये तुम्हाला फ्री कुरिअर चार्ज लागणार आणि आउट ऑफ इंडिया असणार, आउट ऑफ मुंबई असणार तर त्याला तुम्हाला चार्ज करायला लागेल कुरिअरचा. ओके, तर साधारण जर मुंबई किंवा उपनगरमध्ये जर आपण राहत असेल आणि आपण ऑर्डर केली तर आपल्याला ही फ्री कुरिअर सर्व्हिस भेटेल. डिलिव्हरी तो स्टेशनपर्यंत आणून देईल. वसई विरार रिजनमध्ये आपल्याला घरपोच पण मिळू शकेल. पण जर आपण मुंबई उपनगरच्या बाहेर जर राहत असेल, आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ महाराष्ट्र किंवा आउट ऑफ या डिस्ट्रिक्टच्या, तर कुरिअरचे जे पण चार्जेस असतील ते एक्स्ट्रा आपल्याला पे करावे लागतील. तर आता आपण तुझ्या मंडळीने बघितलेली आहे, तर आता ह्याची पॅकिंग कशी असणार आहे आणि काय एसेसरीज कसे पॅक होऊन आपल्यापर्यंत पोहोचतील ऑर्डर केल्यानंतर, ते आता आपण बघून घेऊया. ऑर्डर केल्यानंतर आपल्या या मुखवट्याचं पॅकेजिंग कसं होते आणि आपल्यापर्यंत हा पॅकेज कसा पोहोचेल ते आपण जाणून घेऊया. रियांश आपल्याला दाखवेल की मुखवटा कशा प्रकारे पॅक वगैरे करतो, ज्याच्यानी सेफ्टी राहील, मुखवट्याला काही डॅमेज वगैरे होणार नाही आणि कसा तो फायनल पॅकिंग होईल ते आपण बघूया आणि जसं तो आपल्याकडे कसा पोहोचेल तो आपल्याला दाखवेल. पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मुकुटासोबत कानाचे एअरिंग, एक नाकाचा नथ आणि देवीला लावायला बिंदी भेटेल तुम्हाला. अशा प्रकारतून आपला मुकुटे देवीचे पॅकिंग करून भेटेल आणि तुमच्या घरापर्यंत चांगलं सेफ्टी पोहोचणार. आजपासून आमची बुकिंग चालू झाली आहे, त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. व्हॉट्सअप नंबर आहे 8149155694 आणि कॉलिंग नंबर आहे 8788529694. तर आता ऑनलाईन ऑर्डर्स घ्यायला रियांशने सुरुवात केलेली आहे. त्याचा नंबर जो तुम्ही स्क्रीनवर डिस्प्ले पण करतो, सोबत त्याच्या लेबलवरती पण इकडे नंबर आहे. तर याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपले मुखवट्याचं बुकिंग करू शकतात. लवकरात लवकर मुखवटा बुकिंग करून घ्या, कारण की ऐन वेळेवर खूप गोंधळ होऊ नये, कोणते डिले वगैरे येऊ नये, त्यासाठी लवकरात लवकर हे बुकिंग्स करून घ्या. तर आता आपण रियांशकडनं बघितले आपण जे मुखवटे मागणार त्याची पॅकेजिंग कशी असणार आहे. खूप छानशी पॅकेजिंग आहे. कोरुगेटेड बॉक्समध्ये थर्माकोल सेफ्टी वगैरे टाकलेली आहे, ज्याच्याने मुखवट्याला काही डॅमेज होणार नाही. तुम्ही बघू शकता हा फायनल मुखवटा आहे आणि हे त्याचं फायनल पॅकेजिंग आहे. तर ऑर्डर केल्यानंतर हे पॅकेजिंग आपल्याला घरी येणार आहे. जसं रियांशने सांगितलं की वसई विरारमध्ये जर आपण राहत असेल तर फ्री डिलिव्हरी असणार आहे. मुंबई आणि उपनगर जसं कल्याण पनवेलपर्यंत वगैरे पण फ्री डिलिव्हरी असेल, पण आपल्याला पिकअप करण्यासाठी स्टेशनवर यावं लागणार आहे. आणि अपार्ट फ्रॉम जो हा एरिया, जसं उर्वरित महाराष्ट्र आणि भारतामधून जर आपण कॉन्टॅक्ट करत असाल, ऑर्डर करत असाल, तर कुरिअर चार्जेस आहे ते आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतील. तर गेल्या वर्षी जसं आपण रियांशला सपोर्ट केला होता, खूप भरपूर सारा ऑर्डर्स आले, आपल्या लोकांनी खूप प्रेम दिलं होतं, भरभरून ऑर्डर्स दिले होते. तसंच यावर्षी पण त्याला तुम्ही सपोर्ट करा, लवकरात लवकर ऑर्डर्स करा. लास्ट मोमेंटवर आपला गोंधळ होऊ नये म्हणून लवकर ऑर्डर करून घ्या, आपला मुखवटा मागवून. जसे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑनलाईन ऑर्डर्स चालू आहे, लवकरात लवकर ऑर्डर करा. आपल्या देवी आईचा मुखवटा लवकरात लवकर मागवून घ्या. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथे एंड करतो. हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.